नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? छान असाल. कालचा लेक्चर तुम्हाला आवडला नाही किंवा प्रॉपरली आपल्याला एक्सप्लेनेशन करता आलं नाही, त्यामुळे आज मी यूट्यूबवर आपला व्हिडिओ बनवत आहे. तर यामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे बग्स नाही मिळणार किंवा इवन जो आवाज डिस्टॉर्शन होता तो होणार नाही. तुम्हाला क्वालिटी क्लिअर मिळेल. तुम्ही त्याला इवन वाईड अँगलमध्ये सुद्धा पाहू शकता, जेणेकरून तुम्ही स्वतः पण वाचू शकता आणि मी वाचता वाचता कुठे कुठे मी सांगतो या गोष्टी पण तुम्हाला सांगणं सहजरित्या सोपं होतील. आज थोडी मेहनत कमी करतोय कारण की मी PPT बनवलेली नाही आहे, तर तुम्हाला काही आकृत्या वगैरे काढून दाखवता येणार नाही आहेत मला, आणि त्या एवढ्या चांगल्या पण नसतात. तर त्यामुळं सोडूया आणि आपल्या लेक्चरला सुरू करूया. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की इवन जरी तुम्ही तो लेक्चर त्या दिवशी पाहू शकले नाही तर तुम्ही नंतरसुद्धा तो पाहू शकता. तर प्लीज सबस्क्राईब अँड प्रेस दॅट बेल आयकॉन. तर चला सुरू करूया. कंपनीचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्य. त्याच्या अगोदर मी कालची काही उदाहरणं दिलेली ती सुद्धा तुमच्यासमोर ठेवतो. काय जी कंपनी आहे ती 100, 150, 200 वर्षसुद्धा टिकू शकते. तिच्याकडे करोडो रुपयाचं भाग भांडवल किंवा पैसा असतो, आणि त्यामुळं कंपनी ही जी संस्था आहे ती छोट्या संस्थांसारखी नाही आहे आणि ती नफा कमवण्यासाठी स्थापन झालेली आहे. तर मग आता अर्थ आणि व्याख्यासुद्धा पाहून घेऊया. आता हा जो कंपनीचा जो प्रकार होता तो आपण याच्या अगोदर जे एकल व्यापारी संस्था किंवा संयुक्त हिंदू कुटुंब संस्था, भागीदारी संस्था, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म किंवा सहकारी संस्था यांच्या ज्या ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या त्यांनाच घेऊन हा काय तर प्रकार तयार झाला आहे. तर चला, संयुक्त भांडवली संस्था म्हणजे समान हेतू असलेले अनेक व्यक्तींचे संघटन होय. काय आहे, सगळेजण एकत्र येतात आणि एखादी काय छानशी अशी काय करतात तर संस्था स्थापन करतात किंवा संघटन स्थापन करतात. हे ऐच्छिक संघटन आहे, म्हणजे ज्याला इच्छा आहे. आता जबरदस्तीने कोणाला नाही सांगणार. आता जसं आपण शाळेमध्ये सांगतो का बाबा पेपर दिलाच पाहिजे, तुम्ही लेक्चरला आलंच पाहिजे, तुम्ही पाहिलंच पाहिजे. नाही, इच्छा असेल तर बघा, नाही तर अदरवाईज नका बघू. जसं आज मी हा यूट्यूबवर लेक्चर टाकतोय तर ज्याला इच्छा आहे तो बघतो, अदरवाईज इथं कंपल्शन नाही आहे. मला लक्षात येणार नाही का कोणत्या विद्यार्थ्यांनी पाहिलं, कोणता विद्यार्थी नाही आहे. जसं ऑनलाईनच्या वेळेला मी पाहू शकतो का हां हे विद्यार्थी आज प्रेझेंट होते, हे ॲबसेंट होते. तर ही ऐच्छिक आहे, म्हणजे स्वतःच्या इच्छेवर तुम्हाला त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे की नाही हे इच्छेने आहे. आपल्या प्रामुख्याने व्यवसाय, धर्मदाय, संशोधन, खेळ, कला, मनोरंजन असे किती कोणत्याही स्वरूपाचे उद्दिष्ट या संघटनेसमोर असू शकतात, परंतु ही संघटनेचा अर्थ नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी संघटना असा वापरला जातो. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, IPL मध्ये काम करा किंवा तुम्ही एखादा प्रोडक्शन लाईनमध्ये काम करा, कोणतेही काम करा, पण तुमचा हेतू काय असला पाहिजे, यू हॅव टू गेट अ प्रॉफिट फ्रॉम दॅट बिझनेस. तुम्हाला त्या बिझनेसमधून प्रॉफिटच कमवायचा आहे, नफाच कमवायचा आहे, असाच आहे. व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे असंख्य व्यक्तींकडून भागांची विक्री करून गोळा केलं जातं. तर इकडे काय करतात ही लोक, ही जी 4-5 लोक एकत्र येऊन विचार करतात, हा आपण कंपनी स्थापन करूया. कंपनी स्थापन करताना मग पैसे कुठून आणायचेत, तर पैसे आणायचेत आपल्याला लोकांकडून. काय करायचं आहे, शेअर्स विकायचेत लोकांना. भाग म्हणजे लक्षात घ्या, शेअर्स आपण ऐकतो दैनंदिन याच्यामध्ये शेअर्स विकत घेतात लोक, इवन म्युच्युअल फंडांची ॲडव्हर्टाईज येते. तर तो जो सेक्शन आहे त्याच्यावरच हा काय आहे डिपेंडंट आहे. तर लोकांना काय तर शेअर्स विकत घेऊन काय केलं जातं, तर लोकांकडून पैसे गोळा केले जातात. हा व्यवसाय संघटनेचा या व्यवसाय संस्थेला मिळालेला नफा भागधारकांना काय केला जातो, वाटून दिला जातो. म्हणजे ज्यांनी ज्यांनी शेअर्स विकत घेतलेत कंपनीचे त्यांना काय दिलं जाईल, त्यांना प्रॉफिट दिला जाईल. म्हणजे आपली कंपनी जेवढा पैसा कमवेल त्यातले काही पैसे काय केले जातील तर या भागधारकांना किंवा जो लोक शेअर्स विकत घेतात त्यांना दिला जाईल. लक्षात घ्या, भागधारक म्हणजे ज्यांनी शेअर्स विकत घेतले त्याला भागधारक बोलतो. सोपं आहे अतिशय. कंपनी मोठ्या भांडवलाची उभारणी करू शकते. हे भांडवल समान आणि निश्चित मूल्य असलेल्या अंशभागांमध्ये विभागलेले असते.
या अंशाला भाग असे संबोधतात. म्हणजे कंपनी हे जे काय करोडो अब्ज रुपये घेते, हे सगळे जे करोडो अब्ज रुपये आहेत त्यांचे छोटे 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 तुकडे करते आणि हे जे तुकडे आहेत त्याला भाग असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक अंशाला काय बोलतात, भाग म्हणतात. याचं काय उदाहरण आहे मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो, पण सध्या लक्ष द्या. हे भाग विकत घेणाऱ्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. भागधारक हे कंपनीचे अंशतः मालक किंवा सभासद असतात किंवा आहेत. तर हे जे भागधारक आहेत, अंशतः म्हणजे काय, तर तुम्ही समजा कॅडबरी कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि कॅडबरी कंपनीमध्ये जाल आणि बोलाल का ही माझी कंपनी आहे, मला 1 किलो कॅडबरी पॅक करा, तर होणार नाही. तुम्ही कंपनीचे मालक आहात, पण कंपनीच्या मालमत्तेवर तुमचा कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही आहे. ठीक आहे, तर त्यामुळे अंशतः मालक आहे. ते तुम्ही मालक आहेत म्हणून कंपनीचे निर्णय घेऊ शकता, पण तुम्ही कंपनीच्या मालमत्तेवर कोणत्याही पद्धतीचा अधिकार दाखवू शकत नाही. पुढे, कंपनीच्या सभासदांची संख्या ही असंख्य असते आणि ती सतत बदलत असते. का असंख्य असते, तर याचा पण उदाहरण मी तुम्हाला थोड्या वेळा सांगतो. बदलत का असते, कारण की जसा लोकांना जर पैशांची गरज असतील तर ते लोकांना शेअर्स विकतात, किंवा जसा कधी कधी काय होतं का शेअर मार्केटमध्ये शेअर्सचा जेव्हा भाव वाढतो, ज्या वेळेला 100 रुपयाचे शेअर्स घेतलेले एखाद्याला जर 200 रुपयात मिळत असतील तर साहजिक तो विकून टाकतो आणि दुसरा व्यक्ती विकत घेतो. तर त्यामुळे त्यांची जी संख्या आहे ती प्रत्येक वेळेला काय तर बदलत असते. त्यामुळे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी आपले भागधारक आपले प्रतिनिधी निवडतात, त्याला आपण संचालक बोलतो. तर संचालक मंडळाबद्दलची अधिक जी माहिती आहे ती आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या धड्यांमध्ये आहे, तर ती तिकडे आपण घेणार आहोत. आणि महत्त्वाचा मुद्दा, जो नफा वाटला जातो त्याला पर्टिक्युलरली एक नाव दिलंय त्यांनी. काय नाव दिलंय, लाभांश. तर कंपनीच्या नफ्यातून जो हिस्सा भागधारकांना वाटला जातो त्याला काय बोलतो आपण, लाभांश बोलतो. लक्षात घ्या, इंग्लिशमध्ये त्याला डिव्हिडंड बोलतो आपण. तर ठीक आहे, तर एवढं ज्ञान पुरे झालं. किती मिनटं गेली बघू पोरांनो, 7 मिनटं आपण लावली, म्हणजे अजून चिकार वेळ आहे आपल्याकडे, 40 मिनटं आहेत. तर त्या 40 मिनटामध्ये आपण घेऊया. तर चला, व्याख्या काय आहे कंपनीची सांगते ते पण बघूया. कंपनी कायदा 2013 कलम 2(20) प्रमाणे कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली किंवा नोंदवलेली अथवा यापूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात असलेली कंपनी होय. हा कायदा म्हणजे काय, तर कंपनी कायदा 2013 मध्ये जी कंपनी स्थापन केली, म्हणजे रजिस्ट्रेशन करताना आपण कंपनी कायदा 2013च्या कलम 2(20) मध्ये जे काही नियम दिले त्या नियमांचं पालन करून काय करत असतो, कंपनीची स्थापना करतो. आणि 2013च्या अगोदर कुठला कंपनी कायदा नव्हता का, होता. कंपनी कायदा 1956 हा कायदा होता. त्याच्या अगोदर पण कायदा नव्हता का, हो. ब्रिटिशांच्या काळामध्ये पण कंपनी स्थापनेसाठी काय होता, तर कायदा होता. तर या अगोदर म्हणजे 2013च्या अगोदर पण जर एखाद्या कायद्याने कोणती कंपनी स्थापन झाली असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं का जे टाटाज ग्रुप जो आहे तो इवन इंग्रजांच्या काळात पण होता, मग त्यामुळे 1956 किंवा त्याच्या अगोदरच्या पण एखाद्या कायद्याअंतर्गत जर स्थापन झाली असेल तर तिला काय बोलवूया आपण, कंपनी बोलवूया. ठीक आहे. पुढे प्रोफेसर हेनेच्या मते काय आहे, कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींचे ऐच्छिक संघटन असून या संघटनेचे भांडवल हस्तांतरण भागांमध्ये विभागलेले असते आणि सभासदांसाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते. तर काय आहे, ही एक नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले व्यक्ती आहेत आणि त्यांचे जे काय कंपनीला लागणारे पैसे आहेत ते शेअर्स विकून दिले जातात आणि हे हस्तांतरण असतात. म्हणजे आपल्याकडे जे असणारे शेअर्स आहेत ते आपण दुसऱ्या व्यक्तीला काय करू शकतो, तर विकू शकतो. तर वरील व्याख्यांचा सार जर बघितला तर ही कायद्याने नोंदवली गेलेली पाहिजे. आणि ही लक्षात घ्या, ही कृत्रिम व्यक्ती आहे. म्हणजे कंपनी पण एक प्रकारची माणूसच आहे असं कायद्याने सांगितलेलं आहे. कृत्रिम व्यक्ती, कृत्रिम म्हणजे माहिती ना, मानव निर्मितीला काय बोलतो आपण, कृत्रिम बोलतो. तिचं स्वतःचं नाव असतं, ते स्वतःची नावमुद्रा असते आणि ही चिरकाळ टिकते. हे सगळे जे मुद्दे आहेत ते आपण एक करून समजून घेऊया. पहिले आहे ऐच्छिक संघटन म्हणजे काय ते सुद्धा बघूया.
तर कंपनीचा जो सखोल अभ्यास केला आहे त्याच्याप्रमाणे काही वैशिष्ट्य आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य ऐच्छिक संघटन. ऐच्छिक संघटन म्हणजे काय, तर ही अशी संस्था आहे का जिच्यामध्ये काय तर कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता ज्याला इच्छा आहे तो काय करू शकतो, कंपनीचे भाग विकत घेऊन किंवा कंपनीचे शेअर्स विकत घेऊन काय करू शकतो, कंपनीचा एक मालक किंवा सहमालक किंवा सभासद होऊ शकतो. संयुक्त भांडवल संस्था ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेली ऐच्छिक संघटना असते. तसेच सभासत्व सर्व जाती आणि धर्मांसाठी खुले असते. कंपन्यांच्या नियमावलीतील अधीन राहून कंपनी कोणत्याही व्यक्तीला काय करू शकते, सभासदत्व देऊ शकते. म्हणजे आता काही कंपन्यांमध्ये काही नियम आहेत, जसं बाहेरच्या लोकांची जी गुंतवणूक आहे ती 50% आहे, काही ठिकाणी 20% आहे, काही ठिकाणी 70% आहे. तर अशा वेळेला जी समोरचे जर बाहेर देशातला फॉरेनचा एखादा माणूस येऊन आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकत असेल तर जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये असेल तर तो काय करू शकतो, भाग विकत घेऊ शकतो किंवा शेअर्स विकत घेऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात आणि त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो सभासद होऊ शकतो आणि त्याला पाहिजे तेव्हा तो सभासदत्व सोडू शकतो. म्हणजे त्याला पाहिजे तेव्हा तो शेअर्स विकत घेऊ शकतो, कधी त्याला पाहिजे तेव्हा तो शेअर्स काय करू शकतो, विकू सुद्धा शकतो. पुढे नोंदणीकृत संघटना. आता याच्या अगोदरचे जे काय आपण प्रकार शिकलेलो, जसं एकल व्यापारी संस्था होती, भागीदारी संस्था होती, त्याच्यानंतर हिंदू अविभक्त कुटुंब संस्था होती, या काही संस्था होत्या याच्या रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नव्हतं. पण ही जी आपली कंपनी असेल तिची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, म्हणून तिला नोंदणीकृत संघटना बोलतो. संयुक्त भांडवली संस्था ही एक नोंदणीकृत संघटना आहे. तिची कंपनी कायद्यानुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली पाहिजे व तिची नोंदणी करणे सक्तीचे असते आणि त्यामुळे तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत आहे किंवा कायदेशीर दर्जा तिला मिळतो. तिसरा मुद्दा, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. आता ही कायद्याने निर्माण केलेली एक प्रकारची व्यक्ती आहे, त्यामुळे तिला काय आहे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे कंपनीचे एक असाधारण वैशिष्ट्य आहे. संयुक्त भांडवली संस्थेला तिच्या भागधारकांपासून संचालकांपासून स्वतंत्र काय आहे, अस्तित्व लाभलेलं आहे. म्हणून ती कंपनीच्या नावाने काय करू शकतो, मालमत्ता सुद्धा विकत घेऊ शकतो. म्हणजे जसं आता आपल्याकडे जे वेअरहाऊस वगैरे बांधले जातात ते हे एक कंपनी विकत घेते. जसं इकडे जे भोईरपाड्याला जे गोडाऊन बांधले ते साईदारा वेअरहाऊस लाईनची जी आहे त्या कंपनीने विकत घेतले. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही सुमित वेअरहाऊस बघाल कुकस्याला, तर ते सुद्धा कोणी विकत घेतलेले आहेत, तर सुमित वेअरहाऊसने विकत घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने कंपनी स्वतः मालमत्ता विकत घेऊ शकते आणि विकू सुद्धा शकते. त्यामुळे बघा इथं कंपनी भागधारकांपासून कोणत्याही पद्धतीची जबाबदारी नाही. म्हणजे मी कंपनीचा शेअर होल्डर्स आहे, जर मी काही खोटेगिरी केली तर कंपनी त्याला जबाबदार नाही आणि कंपनीने जर काही फ्रॉड केला तर त्याला एक जे लोक कंपनीचे शेअर्स विकत घेतात ते सुद्धा जबाबदार नाही. जसं विजय माल्याने फ्रॉड केला तर त्यामुळं विजय माल्याच्या कंपनीचे ज्यांनी शेअर्स विकत घेतले ते त्याला जबाबदार नाही आहेत, बरोबर. तर या सगळ्या गोष्टी त्याचा काय असतो, तर त्याला फायदा असतो. पुढे आहे कृत्रिम व्यक्ती. मी सांगितल्याप्रमाणे मगाशी कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती मानली जाते. ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात असलेली आहे, बरोबर आहे. कंपनीला मानवासारखे बाह्य अंग नाही, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून तिचं एक स्वतंत्र अस्तित्व तिला काय लाभलेलं आहे. कायद्याने तिला व्यक्तीप्रमाणे सर्व अधिकार दिलेला आहे. तिचं स्वतःचं नाव असेल, ती तिच्या स्वतःच्या नावाने व्यवहार करू शकते, जसं मालमत्ता खरेदी विक्री करू शकते, नोकऱ्यांमध्ये नियुक्ती करू शकते, परंतु ती व्यक्तीसारखी कृती करू शकत नाही. म्हणजे व्यक्ती कसा माणूस जेवतो खातो पितो तशा पद्धतीने ती नाही करू शकत, पण बाकी सगळ्या गोष्टी ती करू शकते. चिरनिरंतर काळ अस्तित्व, मी तो कालचा उदाहरण दिलेला ना तो, तर चिरनिरंतर काळ अस्तित्व बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या गुगल बाबाकडे आणि त्याला विचारूया विच इज द ओल्डेस्ट, सॉरी स्पेल मिस्टेक झालं, ओल्डेस्ट
कंपनी द वर्ल्ड करू का इंडियामध्ये करूया? बघा हे घ्या, अलाहाबाद इंडिया हे 1900 कधी स्थापन झाले? 1865 नेस्ले इंडिया 1866 टाटा ग्रुप्स 1868 आणि डाबरलाल दंतमंजन ती जी कंपनी आहे ती कधी स्थापन झालेली आहे? इवन इकडे बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया 1860 RBI ग्रुप 1920 आदित्य बिर्ला ग्रुप, ह्या सगळ्या संपणजी ग्रुप, हे सगळे जे काही कंपन्या आहेत, इवन ब्रिटानिया कंपनीचे जे बिस्किटं तुम्ही खाता तिची पण स्थापना कधी झाली? 1892 म्हणजे जवळजवळ प्रत्येकाला 100, 150, वर्ष. गोदरेज 1897 स्थापन झाली. तर हा एक आढावा आहे का कंपन्या किती, इवन आपण TVSच्या गाड्या बघतो तिची पण 1911 स्थापन झाली, बिर्ला कंपनी झाली, या एवढ्या सगळ्या कंपन्या आहेत, यांची स्थापना किती अगोदर झालेली आहे ही तुम्ही काय करू शकता तर पाहू शकता. ह्या ओल्ड आहे. महिंद्रा अँड महिंद्रा बघा 1945 होती, टाटा मोटर्स 1945, बजाज 1944. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत का, म्हणजे कंपनी ही काय चिरकाळ अस्तित्व काय असतं कंपनीचं असतं. तर संयुक्त भांडवल, आता याचं प्रॉपरली एक्सप्लेनेशन पण पाहूया. संयुक्त भांडवली संस्था ही कंपनीने कायद्याप्रमाणे अस्तित्वात असल्यामुळे तिला चिरनिरंतर काळ अस्तित्व लाभले आहे. म्हणजे तिला फार वर्ष तिचं आयुष्य आहे, तिचं आयुष्य ठरलेले नाही आहे, म्हणजे ती कधी नष्ट होईल किंवा कधी मरेल हे सांगता येत नाही. कायद्याने ती बंद झाल्यानंतर, तिचे सगळे व्यवहार झाल्यानंतरच तिचं अस्तित्व काय होतं? नष्ट होतं. भागधारक मृत्युमुखी पडले, म्हणजे ज्या कंपनीचे ज्यांनी शेअर्स विकत घेतलेले तो मेला तरी पण त्याच्या जे वारस आहेत ते कंपनीला चालू ठेवतात. तो दिवाळखोर झाला, म्हणजे जसं आता विजय माल्या आहे, त्याची कंपनी होती, तर ती कंपनी, तो दिवाळखोर झाला तर त्याची कंपनी दुसऱ्या लोकांनी विकत घेतली, किंवा त्यांनी ज्यांनी विजय माल्याला कर्ज दिले त्यांची ती कंपनी झाली. त्यामुळं ते मृत्युमुखी पडले, दिवाळखोर झाले, किंवा त्यांना वेळ जरी लागलं असेल तरी पण तिचं नाव काय तर दुसऱ्या कंपनीकडे जातं. जसं तुम्ही एक ही कंपनी ऐकली असेल, कुठली, टाटा डोकोमो ऐकले? तर टाटा डोकोमोला कोणी विकत घेतला? एअरटेलने विकत घेतला. अशा पद्धतीने जरी कंपनी मेली तरी तिचे नवीन मालक येऊन तिला काय करत असतात? चालू ठेवत असतात. तर त्यामुळे तिचं जे आयुष्य आहे ते चिरनिरंतर काळ आहे, आणि जिथपर्यंत कायद्याने तिला संपुष्टात आणत नाही तिथपर्यंत ती मरत नाही. त्यामुळे आयुष्यावर कोणत्याही पद्धतीचा परिणाम होत नाही, म्हणून कंपनी कायमस्वरूपी स्थिरता तिला काय झालेली लाभलेली आहे. पुढे सर्वमान्य मुद्रा किंवा बोधचिन्ह, इंग्लिशमध्ये याला लोगो. तर हा जो लोगो असणार आहे सगळ्यांनी मान्य केलेला, जसा आपण हा बघितला BMW लोगो, तर हा बघितल्या तुम्हाला लक्षात येणार आहे का हा कसला आहे? BMWचा लोगो आहे, हा मर्सचा लोगो आहे, हा ऑडीचा लोगो आहे. तर या वेगवेगळ्या प्रमाणामध्ये काय तर एक इवन लोगो पाहूनच आपल्याला काय लक्षात येतं ती कोणत्या कंपनीची गाडी आहे. तर सगळ्यांनी मान्य केलं आहे का नाही? जर तुम्ही सॅमसंगचा फोन घ्याल तर सॅमसंगचा बॉक्स असेल तेव्हा तुम्ही बोलाल का हा सॅमसंग आहे. तर सर्वांनी काय केलेलं आहे? मान्य केलेलं आहे. तर संयुक्त भांडवल संस्था ही कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे तिला नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे स्वाक्षरी करता येत नाही किंवा सही करता येत नाही. सर्व महत्त्वाचे दस्तऐवज विविध प्रकारच्या कागदांवर स्वाक्षरी म्हणून कंपनीची नाव, मुद्रा किंवा शिक्का उमटवला जातो. म्हणजे शिक्का मारला जातो. जिथे कंपनी व्यवहार करते तिथे काय उमटवला जातो? तिचा शिक्का उमटवला जातो. प्रामुख्याने महत्त्वाच्या दस्तऐवजांवर नाव, मुद्रा किंवा शिक्का उमटवल्यानंतर
त्याच्यावर 2 संचालक आणि चिटणीस काय करत असतो, सही करत असतो. मर्यादित जबाबदारी. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा इकडे वरती होतं का, भागधारकांच्या कोणत्याही कृतीस कोण जबाबदार नाही आहे, कंपनी जबाबदार नाही आहे. तर तशा पद्धतीने कंपनीच्या पण कोणता फ्रॉड केला तर त्याला एखादा व्यक्ती जो कंपनीचे शेअर्स घेतो तो सुद्धा जबाबदार नाही आहे. तर त्यामुळं जो भागधारक आहे त्याला फक्त कंपनीने जेवढे पैसे एका शेअर्सचे विकत घेण्यासाठी जेवढे पैसे त्याला द्यायचे तेवढेच त्याला पैसे द्यायचे, त्याच्यावरती त्याला पैसे देण्याची गरज नसते. संयुक्त भांडवली संस्थेच्या भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित असते. मर्यादित असते म्हणजे थोडीशीच असते. भागधारकांची जबाबदारी ही फक्त त्याने खरेदी केलेल्या भागांची दर्शनी मूल्य इतकीच असते. म्हणजे जेवढे पण आपल्याला शेअर्सची किंमत आहे, जर 10 रुपयाचा शेअर्स आपण विकत घेतो आणि आपण 10 रुपयाचे शेअर्स 10 घेतले, तशा पद्धतीने आपली जबाबदारी आहे का आपण जर 100 रुपये कंपनीला दिले गेले पाहिजे एवढीच जबाबदारी, त्याच्यावरती आपली जबाबदारी किंवा देयता नसणार आहे. भागधारकांनी जर भागांची संपूर्ण रक्कम कंपनीकडे भरली नसेल तर तो ती देय असलेल्या रकमेसाठी काय असणार, जबाबदार ठरेल. म्हणजे जर कंपनीने लोन घेतला असेल आणि कंपनीचा लोन फेडता आला नाही तर अशा वेळेला जर तुम्ही कंपनीचे 10x10 शेअर्स भरले पण तुम्ही दिलेत 50 रुपये, तर उरलेले 50 रुपये देण्याची जबाबदारी काय आहे, तुमची आहे. पण जर तुम्ही 100 रुपये दिले असतील तर तुमची जबाबदारी संपली. परंतु कंपनीने घेतलेल्या कोणत्याही कर्जासाठी अथवा इतर देणींसाठी भागधारक जबाबदार नाही आहे. सांगितलं ना का जर कंपनीने मोठा लोन घेतला तर अशा वेळेला तुम्ही जर तुमचे भागांची रक्कम पूर्ण दिली असेल तर उरलेल्या कर्जासाठी तुम्ही जबाबदार नसणार आहात किंवा तुम्हाला जबाबदार मानलं जाणार नाही. म्हणजे समजा तुमची कंपनी बुडली, तुम्ही समजा 5 जणांनी मिळून एखादी कंपनी बनवली आणि तिच्यावर 1 करोडचं लोन झालं, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या जर शेअर्सची किंमत दिली असेल तर अशा वेळेला तुम्हाला ते 1 करोड रुपये लोन जे आहे ते पे करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही जेवढे शेअर्स विकत घेतलेले तेवढे पैसे देण्याची तुमची जबाबदारी असणार आहे. म्हणून मर्यादित जबाबदारी आहे. जबाबदारी पण कशी आहे, ती फार मर्यादित आहे. म्हणून कंपनीची देणी देण्यासाठी भागधारकांची वैयक्तिक मालमत्तेचा वापर केला जात नाही. म्हणजे तुमचे घरी येऊन तुमचा सोनं, गाडी, बंगला उचलून नेणार नाही आहे. का तर तुमची जबाबदारी किती होती, फक्त शेअर्सची किंमत देणे एवढीच होती. म्हणून कंपनीची भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. मालकी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये विभाजन. आता इथे काय आहे, कंपनीची जी मालकी आहे ती आहे कंपनीच्या शेअर होल्डर्सकडे किंवा भागधारकांकडे, आणि जे व्यवस्थापन आहे ते आहे संचालकांकडे. आता हे संचालक कोण आहेत, भागधारक कोण आहेत. भागधारक तर मी तुम्हाला सांगितलं, जो कंपनीचे भाग विकत घेतो किंवा शेअर्स विकत घेतो तो आहे कंपनीचा भागधारक. आणि संचालक कोण आहे, तर जे आपले भागधारक आहेत ते दैनंदिन व्यवहार करण्यासाठी काही लोकांची नेमणूक करतात. असं आपण आपल्या सरपंचांची नेमणूक करतो तशा पद्धतीनेच इथे एक जी कमिटी स्थापन केली जाते कंपनीचा कामकाज पाहण्यासाठी, तिला काय बोलूया आपण, संचालक. तर चला पाहूया काय काय आहे. संयुक्त भांडवली संस्थेची मालकी आणि व्यवस्थापन याच्यामध्ये विभाजन किंवा फारकता आढळते. म्हणजे काय आहे, विभक्तीकरण म्हणजे काय, तर 2 ग्रुप पाडलेले आहेत. कंपनीचे खरे मालक हे भागधारक आहेत, परंतु कंपनीचं दैनंदिन कामकाज किंवा कारभार पाहू शकत नाहीत, कारण की ते असंख्य असतात. ते कोट्यावधी लोक असतात जे कंपनीचे शेअर्स विकत घेतात आणि ते अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. म्हणजे कोण मुंबईचा असेल, कोण दुबईचा असेल, कोण इंग्लंडचा असेल, कोण भिवंडीचा असेल, कोण वाफाळ्याचा असेल, कोण पडग्याचा असेल. तर ही विभागलेली लोक आहेत. मग अशा वेळेला तिचं जे व्यवस्थापन आहे तर आणि त्याच्यानंतर भाग हे हस्तांतरणक्षम असल्यामुळं कधी एखाद्याला असं वाटलं का अरे हां कंपनीच्या शेअर्सची किंमत जास्त वाढली तर तो ते विकून टाकतो. मग त्यामुळे ते हस्तांतरणक्षम असल्यामुळं काही लोकांची नेमणूक आपल्याला काय करावी लागते. म्हणून कंपनीचं दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी ते आपले प्रतिनिधी निवडतात. कोण निवडतात, भागधारक निवडतात. कधी निवडतात, दरवर्षी दरवर्षी आपले भागधारकांची एक सभा होते, त्यामध्ये काय केली जाते, संचालकांची नेमणूक केली जाते. या प्रतिनिधींना एकत्रित संचालक मंडळ असं म्हणतात. हे जे प्रतिनिधी आहेत त्यांना काय बोलतो आपण, संचालक मंडळ बोलतो. संचालक मंडळांमार्फत दैनंदिन कामकाज पाहतात आणि तसेच व्यवस्थापनाबाबतचे जे
ध्येय धोरणं जे ठरवायचे आहेत त्याच्याबद्दल पण ते लोक काय करत असतात, निर्णय घेत असतात. हस्तांतरणक्षम मगाशीपासून सांगितलं तेच आहे का कंपनीचे जे शेअर्स आहेत ते हस्तांतरणक्षम आहेत, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला विकले जाऊ शकतात आणि ते आपल्याला विकून किंवा बक्षीस देऊन पण ते काय करता येतात, भाग लोकांना किंवा दुसऱ्या व्यक्तीला देता येतात. आणि पुढे कंपनीचे भाग विक्री केल्यानंतर आपल्या सदस्यत्व संपुष्टात येतं, म्हणजे आपण कंपनीचे मालक राहत नाही आणि भाग विक्रीसाठी आपल्याला कंपनीची परवानगी घ्यावी लागत नाही. परंतु खाजगी कंपनीच्या वेळेला भाग विक्री हस्तांतरणक्षम थोडं कठीण आहे, त्याच्यासाठी आपल्याला कंपनीची परवानगी लागते. सभासदांची संख्या ही असंख्य असते. आता याच्यासाठी पण मी तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर इथे एक छोटंसं आपण एक हे करूया, SBI शेअर कॅपिटल आणि इथे जाऊया आणि हे इकडे फास्ट हो. चला, हा होतो तिथपर्यंत आपण आपला लेक्चरचा पुढचा सेक्शन पण घेतो आणि मी तुम्हाला शेवटी काय करतो, दाखवेन किती संख्या आहे ती. तर पुढे सभासदांची संख्या खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासद पाहिजेत आणि जास्तीत जास्त किती पाहिजेत तर 200 पाहिजेत. त्याच्यानंतर सार्वजनिक कंपनीला कमीत कमी 7 पाहिजेत आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त ची आपल्याला कोणत्याही पद्धतीची मर्यादा नाही आहे, ते अमर्यादित, म्हणजे करोड, 200 कोटी, 300 कोटी, 400 कोटी, 500 कोटी जेवढे पण तुम्हाला सभासद किंवा भागधारक पाहिजे तेवढे तुम्ही काय करू शकता, ठेवू शकता. आणि जसा इतर व्यवसाय संघटनेच्या तुलनेत कंपनीच्या सभासदांची संख्या फारच मोठी असते. पुढे भांडवल. आता भांडवल हे पण सांगण्यासाठी मला ॲक्च्युली हा पेज ओपन व्हायला पाहिजे होता, पण तो ओपन झाला नाही. चला ठीक आहे. तर कालच मी उदाहरण दिलेलं, तर तेच उदाहरण मी रिपीट करतो. आता बघा इकडे शेअर्सची संख्या बघा किती आहे. आता हा शेअर्सची संख्या जवळजवळ 800 कोटी आहे. 800 कोटी 92,46,000 11,574 एवढी आहे. फेस व्हॅल्यू आहे 1 रुपया, म्हणजे शेअर्सची किंमत आहे 1 रुपया. ज्या वेळेला शेअर्स विकला गेलेला तेव्हा त्याची किंमत 1 रुपया होती. तर त्यामुळं तुम्ही पाहाल का किती 892 कोटी 46 लाख एवढे शेअर्स आहेत कंपनीचे. त्यांची फेस व्हॅल्यू 1 रुपये, पण मार्केट व्हॅल्यू बघा किती रुपये आहे, 272 रुपये. आणि आज 2 रुपयांनी काय झालं आहे तर शेअर्सची किंमत वाढली आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत का जेवढा शेअर्सची जी संख्या असते. त्याच्यानंतर ऑथराईज कॅपिटल बघा किती आहे. अधिकृत भांडवल आहे 500 कोटी आणि इश्यूड कॅपिटल म्हणजे 500 कोटी शेअर्स विकले जाऊ शकतात, पण कंपनीने किती विकलेत, फक्त हे SBI कंपनीचे शेअर्स आहेत का, किंवा SBI बँकेचे शेअर्स आहेत. 892 कोटी शेअर्स फक्त काय केलेले आहेत, विकलेले आहेत. अजून पण जवळजवळ 4,000 कोटी शेअर्स SBI कंपनी काय करू शकते, विकू शकते. आणि शेअर कॅपिटल किती झालं, हे जे भांडवल आहे याला जेव्हा शेअर्सची मार्केट व्हॅल्यू बघितली आहे तर 892 कोटी गुणिले तुम्ही आजचा भाव लावला 272, तरी पण त्याची जी किंमत आहे ती होते तुमची जवळजवळ 240 लाख कोटी, 2,40,000 कोटी एवढी काय होते शेअर कॅपिटल होतं. तर किती मोठ्या प्रमाणात भांडवल कंपनी गोळा करू शकते. एक उदाहरण मी असं सुद्धा देतो. आपल्याला माहिती आहे बघा, रिलायन्सची पाईपलाईन गेलेली आहे. तर ज्या वेळेला पाईपलाईन जाते तर एका गुंठ्याला ते लोक 2 लाख रुपये देतात. तर ही जी पाईपलाईन फक्त आपल्या पडग्यातच आहे का, नाही, ही जवळजवळ गुजरातवरून मुंबईपर्यंत एवढा लांबचा तिचा प्रवास आहे. तर गुजरातपासून याच्यापर्यंत किती गुंठे जागा असेल, तर आणि ते गुंठे गुणिले 2 लाख रुपये कमीत कमी करा, तर किती पैसे कंपनीला फक्त लोकांना पैसे वाटायला लागेल. अजून पाईपलाईन टाकायचा खर्च, तिचा प्रोसेसिंगचा खर्च, तो गॅस आणायचा खर्च, या सगळ्या गोष्टी तर मी सोडून दिल्या. फक्त त्यांना पैसे देण्यासाठी सुद्धा किती पैसे आपल्याला लागत आहेत याचं एक उदाहरण आहे. तर कंपनीचं जे भांडवल आहे
ते आम जनतेकडून मोठ्या प्रमाणात काय करते, जमा करते. प्रामुख्याने भागांची विक्री करून, कर्जरोखे, बंधरोखे यांची विक्री करून काय करत असते कंपनी, लागणारं भांडवल किंवा जे पैसे आहेत कंपनीला लागणारे ते काय करत असते, गोळा करत असते. बरेच बँका, वित्तीय संस्थासुद्धा काय करते, कंपनीला पुरवठा करते आणि ही असंख्य आहे, असंख्य भांडवल गोळा करते कंपनी. त्याच्यानंतर सरकारी नियंत्रण. आता असंख्य भांडवल, असंख्य लोक कंपनीमध्ये गुंतवणूक करतात, तर त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा फ्रॉड न व्हावा. जसा हर्षद मेहताने फ्रॉड केला, विजय माल्याने फ्रॉड केला, नीरव मोदीने फ्रॉड हे केला, तर असं व्हावं नाही म्हणून काय केलं जातं, तर शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवला जातो आणि कंपन्यांवर कडक नियंत्रण ठेवतं. तर संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना कायद्यान्वये झालेली असल्यामुळे तिला आपले कामकाज सरकारच्या धोरणानुसार करावे लागतं. जसं GSTचा रूल आहे, तर GST फॉलोअप घेणे, तिला दर महिन्याला GST रिटर्न फिल करणं आहे, दर वर्षाला IT रिटर्न सबमिट करणं आहे कंपनीला. आपल्या एखाद्या व्यक्तीला नाही आहे, आपण आपल्याला किती उत्पन्न कमवलं आहे आपल्याला कंपल्सरी शो करणं गरजेचं नाही आहे, पण कंपनीला शो करणं गरजेचं आहे. कायद्याने कंपनीची नोंदणी करणं सक्तीचं आहे, तसेच तिला कायद्याच्या सर्व नियमांचं पालन करायचं आहे. कायद्यानुसार आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यापारी पतपत्र, नफा तोटा पत्रक, ताळेबंद इत्यादी वित्तीय दस्तऐवज द्यायचे आहेत. व्यापारी पतपत्र म्हणजे ट्रायल बॅलन्स, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय कराव्या लागतात, कंपनीला द्याव्या लागतात. त्याचबरोबर कंपनीची सर्व हिशोब पुस्तके अद्ययावत ठेवावी लागतात. म्हणजे दरवर्षी जो काय कंपनीला झालेला प्रॉफिट वगैरे आहे, त्याचे किती काय झालं, त्याचं कॅल्क्युलेशनचे जे काही कागदपत्र आहेत, किती जणांना माल विकला, किती जणांकडून माल विकत घेतला, किती पगार दिला, याची सगळ्यांची हिशोब पुस्तकं कंपनीला ठेवावीच लागतात. कारण याच्या आधारे लेख परीक्षक म्हणजे जो आपला CA आहे, एक मिनटं, तर ही जी सगळी पुस्तक लेखापरीक्षक म्हणजे कोण, तो जो आपला CA आहे, त्याला चेकिंगसाठी काय करावं लागतं, पाठवावे लागते. आणि जर एखाद्या कंपनीने जे कायद्यांचे नियमांचं पालन जर केला नाही, तर तिला आर्थिक दंड भरावा लागतो. आणि हे कशासाठी, तर जे छोटे गुंतवणूकदार आहेत, म्हणजे आपल्यासारखे जे कंपनीचे शेअर्स फक्त 2-4 शेअर्स विकत घेतात, तर अशा लोकांसाठी काय केलं जातं, त्यांचे हितरक्षणासाठी सगळ्या गोष्टी सरकार काय करत असते, नियंत्रण ठेवत असते. तर अशा पद्धतीने आपला लेक्चर होता कशाबद्दल, कंपनीचा. आता वेगवेगळ्या कंपनीचे जे काय प्रकार आहेत ते आपण मे बी उद्या नाही, सोमवारी पुढचा लेक्चर आहे ना आपला, त्या दिवशी आपण घेणार आहोत. तर बाय बाय पोरांनो.